मी काय सांगते ते नीट लक्षात ठेवायचं। मला पुन्हा तुझ्या तोंडी ते नाव नकोय। कुठलं? मृत्युंजय बंगला? नीट ऐकलं नाहीस तू मी काय सांगितलं ते? ओके, पण मला सांगशील का म्हणजे काय झालंय? कारण त्या बंगल्याच्या मालकावर, त्या क्षितिज निंबाळकरवर माझा खूप मोठा डाऊट आहे। तो त्या बंगल्यातनं कसलं तरी रॅकेट चालवतो इतकं नक्की। अगं त्याचं वागणंच इतकं संशयास्पद आहे। आम्ही सगळे तिथे होतो ना, तेव्हा भेटायला आला होता तो त्या मृत्युंजय बंगल्यात। मी काय सांगते तुला नीट कळत नाहीये का? मला तो विषय नकोय। अगं पण तुला एवढं चिडायला झालंय काय? गार्गी, किरण सांगते ना, मग ऐक ना तिचं। बाळा, तू खरंच माझ्या शब्दाला मान देत असशील ना, तर तुझ्या तोंडी मला ते नाव नकोय आणि तिकडे जाण्याचा पुन्हा विचार सुद्धा नकोय। अगं पण मला सांगशील का काय झालंय? असं का म्हणतेस तू? म्हणजे मला नाही कळत आहे। गार्गी, ती सांगतेय ना, मग ऐक ना बाळा तिचं। आणि गार्गी, एकदा जाऊन आलीयस ना तू तिकडे, झालंय ना तुझ्या मनासारखं, मग ओके, पुन्हा मी त्या बंगल्याचं नाव नाही घेणार आणि तिकडे जाणारही नाही। ओके, भूक लागली आहे ना, जेवण कर। चल। संविधान संविधान कोण बोलतंय? चुकलीस, खूप मोठी चूक झाली। कोण बोलतंय? शिक्षा तुलाही मिळणारच। कोण बोलतंय? कोण बोलतंय? तयार राहा, कोण बोलतंय? शिक्षा तुलाही मिळणारच। कोण बोलतंय? कोण आहे ती? संविधान कोण बोलतंय? मग काय झालं? काय होणार? तुझी आई गेली तावातावानी त्या वराडकरांशी भांडायला, पण खरा प्रॉब्लेम वेगळाच होता। अगं त्या गणपुले वहिनी आहेत ना, त्यांनी त्यांच्या घरातला नळ चालू ठेवला होता आणि तशाच बाहेर निघून गेल्या होत्या। काय सांगताय? आई, आणि चक्क तू जाऊन भांडलीस? खरंच? मग सेक्रेटरी बाईसाहेब आहेत त्या सोसायटीच्या, थोडा धाक नको का? एक्झॅक्टली, पण तरीच मी विचार करत होते, सकाळीच्या फोनवर गणपुले काकूंचा कसा काय फोन आला? काही नाही ग, कुणीतरी त्यांना सांगितलं असेल की मी सकाळी सकाळी खूप चिडचिड केली, म्हणून सॉरी म्हणायला फोन केला असेल। त्याचा तुझा धाक आहे आई सोसायटी? मग असायलाच हवा ना। अगं धाक आहे म्हणून तर सोसायटीचा कारभार व्यवस्थित चाललाय। मग तुला आता इलेक्शन उभं राहायला काहीच हरकत नाही ना? सॉलिड बोलते नाही, तोंडावर पडेल। काय म्हणाला? म्हणजे मला असं म्हणायचंय की जो तुझ्या विरोधात उभा राहील ना, तो तोंडावर पडेल। तुझी
हाय, बोल ग रुची. अरे मी एकदम फिट अँड फाईन. हां ओके, तुम्ही सगळे कसे आहात पण? ओके हां हां ठीक आहे, कर ना नंतर फोन. ओके बाय. काय काय झालं ग? माझ्या फोनचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. म्हणजे आज 14 तारीख आहे ना, मग यावर 15 तारीख दाखवते. अगं आज 15 तारीख आहे. आई अगं असं काय करतेय? काल 13 होती ना, मी बंगल्यात होते. मग आज 14 असली पाहिजे ना, तर यात 15 दाखवते. अगं ते काय म्हणतात, सेटिंग बदललं असेल. तो फोन ठेव बघू. गार्गी, आज स्वयंपाकाचं काय करू? काही कर चालेल. आमरसपुरी. हा ऍक्च्युली चालेल. मग मी एक काम करतो, थोडं ऊन कमी झालं ना की बाहेर जाऊन आंबे घेऊन येतो. डन. आज सकाळी सकाळी. हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. काय झालं? निलयने आपल्याला एवढे अर्जंटली भेटायला का बोलवले? तेच काही कळत नाही ना. पण दादा टेन्शन मध्ये होते एवढं मात्र नक्की. काही नाही रे, सारानी डोकं खाल्लं असलं. तिचं कसलं टेन्शन? तिच्यावर पार पडता वैतागतात दादा. तिचं टेन्शन नाही घेत. संजय सर काही बोललेत का? अगं ते बोलायला आधी ऑफिस मध्ये तरी यायला पाहिजेत. तेही आहेच. सुचिता, दादा आपल्याला मृत्युंजय बंगल्याबद्दल तर काही सांगणार नाहीत ना? हे बघ आले दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. दादा नाईस हेअर कट. सॉरी, मला यायला जरा उशीर झाला. येताना ट्रॅफिक लागलं. दादा तुम्ही आम्हाला काहीतरी सांगणार होता. काय झालं बोला ना. सेड्रिक कुठे? तो नाही आला. थांब ना, मी फोन करते त्याला. नाही, इट्स ओके. आता फक्त मी जे सांगतोय ते नीट ऐका आणि त्यालाही सांग. पण काय? आपला मृत्युंजय बंगल्यात जाण्याचा डिसिजन चुकला. अरे हो, पण आपण काय करणार होतो? गार्गी किती हट्ट करत होती पाहिलंच ना. त्यात ती आधीच त्या बंगल्यात जाऊन आली होती. आपल्याकडे दुसरा काही ऑप्शनच नव्हता. दादा मी तेव्हा पण सांगत होतो आपण इकडून जाऊया, पण तेव्हा माझं कोणीच ऐकलं नाही. जे झालं ते झालं. आता यापुढे असं होता कामा नये. अरे हो, पण गार्गी ऐकेल का? तिला ऐकावं लागेल. हे बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिला कितीही वाईट वाटलं, ती कितीही इमोशनल झाली ना तरी चालेल, पण तिला तिथे जाऊ द्यायचं नाही. मग आपल्यात कितीही भांडणं झालीत ना तरी चालतील, पण गार्गीला त्या मृत्युंजय बंगल्यात जाण्यापासून अडवायचं. दादा तुमचं बरोबर आहे, पण काय आहे ना, गार्गी त्या दिवशी न सांगता गेली तशी पुन्हा गेली तर? नाही, आपण काळजी घेऊ, ती असं काही करणार नाही. ठीक आहे, ती आल्यावर मी समजवते तिला. नाही, नको. अरे पण मृत्युंजय बंगल्याबद्दल तिला कोणीही समजवायच्या भानगडीत पडायचंच नाही. इनफॅक्ट तिच्यासमोर हा विषयच काढायचा नाही. हो दादा. पण दादा एक विचारू का? नाही म्हणजे मी सेड्रिक आणि रुचिता त्या दिवशी बंगल्यातून निघाल्यावर बंगल्यात काही टेन्शनवालं घडलंय का? हो, ऍक्च्युली मलाही तोच प्रश्न पडलाय. निलय काय झालं? तू टेन्शन मध्ये आहेस का? नाही, काही नाही. तुम्हाला जेवढं सांगितलंय तेवढं लक्षात ठेवा. दादा गार्गी ठीक आहे ना? हो. पण मग काय झालं तिकडे?
पक्या तुला एकदा सांगितलं ना की हा विषय बंद करायचा आता. यापुढे मला तुमच्या तोंडून मृत्युंजय बंगल्याबद्दल एक शब्द सुद्धा ऐकायचा नाहीये, चुकूनही नाही. समीरा, कोण आहे? प्लीज प्लीज मला जाऊ द्या, प्लीज मला जाऊ द्या, तू सुटका नाही. प्लीज मला जाऊ द्या, प्लीज. प्लीज कोण तिकडे मला जाऊ. समीरा, समीरा, प्लीज प्लीज मला सोडा, प्लीज मला जाऊ द्या, प्लीज. कोण बोलतंय? शिक्षा तर होणारच. प्लीज 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 गार्गी, तू इथे कशी काय? अगं मला झोप येत नव्हती म्हणून मी इथे थांबले. पण तू का अशी दचकलीस? स्वप्न पडलं ना तुला? तुला नेहमी कसं कळतं ग मला स्वप्न पडलं ते? तू दचकलीस याचा अर्थ तुला स्वप्न पडलं, हो ना? तुला आठवतंय मी तुला एका मुलीबद्दल सांगितलं होतं जी माझ्या स्वप्नात आली होती, समिधा. तिचंच स्वप्न पडलं. मला स्वप्नात मृत्युंजय बंगला दिसला आणि त्यात ती जात होती. आणि हे असंच स्वप्न मला आधी सुद्धा पडलं. हे सगळं काय चाललंय मला काही कळत नाहीये. आज मला दुसऱ्यांदा तेच स्वप्न पडलंय. हे सगळं का होतंय मावशी? काय आहे? गार्गी, तुला मी किती वेळा सांगितले त्या बंगल्याचा विचार करायचा नाही. मावशी अगं तू सांगितल्यापासून तो विचार मी डोक्यातून काढून टाकला होता खरंच. पण मग पुन्हा हे असंच स्वप्न का पडलं मला? मी सांगितलं म्हणून तू फक्त विचार करायचा बंद केलास. पण अजूनही मनात तुला कुठेतरी असं वाटतंय ना की त्या बंगल्याचं रहस्य शोधून काढावं म्हणून, हो ना? हो. इथेच तर चुकतेस तू. काय उपयोग आहे ह्या सगळ्याचा विचार करून? आणि असं काही नाहीये, तुला कसं कळत नाहीये गार्गी? मावशी असं म्हणून नाही चालणार. बाळा, माझं ऐकायचंच नाही असं ठरवलंयस का तू? मावशी गार्गी, हे एक फक्त स्वप्न आहे. बस, फक्त स्वप्न.
झोप आता. तू का जागी आहेस अजून? तू झोपलीस की मी जाईन झोपाय. झोप. चल. काय झालं भाऊजी? किरण, माझ्या एका प्रश्नाचं अगदी खरं खरं उत्तर देशील प्लीज? बोला ना. गार्गीचा आणि मृत्युंजय बंगल्याचा एकमेकांशी काही संबंध आहे का? अगं बोल किरण, मृत्युंजय बंगल्याचा आणि गार्गीचा एकमेकांशी काही संबंध आहे का? तुम्हाला का असं वाटतंय? ते मला नाही सांगता येणार, पण मला राहून राहून असं वाटतंय की गार्गीचा आणि मृत्युंजय बंगल्याचा नक्की काहीतरी संबंध आहे आणि म्हणून ही सगळी संकट ओढवत आहे. मला भीती वाटते की गार्गीच्या जीवाला तर काही होणार नाही ना. तुम्ही का असा विचार करताय आणि मला का असं वाटतंय? हे बघा, तुम्हीच टेन्शन घेतलं तर कसं होईल? पण गार्गी सुरक्षित आहे. तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही जाऊन झोपा.